माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गाडीचे ब्रेक फेल करण्यासाठी इथे राकेशची धडपड सुरू असते आणि त्याच वेळेला ही धडपड सुरू असतानाच पुढे मात्र आता पाहायला मिळतं की त्याला फोन येत असतो आणि तो कॉल आल्यामुळे त्याच्या खिशातला रुमाल आता खाली पडलेला असतो आणि जेव्हा खिशातून रुमाल खाली पडतो ना तेव्हा मात्र आता एक पुरावा तर मागे सोडलेला असतो, पण याबद्दल त्याला काहीच कळत नसतं की त्यानं कायच केली आहे चूक ते. इकडे आता बाहेर अर्णव, ईश्वरी आणि त्याचसोबत आता अंजली हे तिघही जण डॉक्टरकडे जायला निघालेले असतात. त्याच वेळेला अर्णव अंजलीची खूप जास्त काळजी घेत असतो. ईश्वरीला तो घेऊन जायला तयार नसतो, पण ईश्वरी फोर्सफुली जातच असते. दुसरीकडे आता खूप जास्त आनंदात इकडे हा राकेश असतो. राकेश विचार करतो की चला फायनली आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या गोष्टी भेटत आहेत, नाहीतर हे क्षण जगताच आले नसते असा तो विचार करतो. त्यावेळेला त्याला अचानकपणे त्या दादाचा कॉल येतो आणि मग तो त्या दादाचा कॉल रिसीव करतो. दादाचा कॉल त्याने रिसीव केल्यामुळे ते दादा सांगू लागतात की आम्ही इथेच आलो आहे, लवकर ये, नाहीतर बघ तुझे काय करतो ते, पार्किंगमध्येच आम्ही थांबलो आहोत असं देखील आता सांगितलं जातं. मग आता पार्किंगमध्येच ते असतानाच तिकडे आता त्याला पळून जावं लागतं, नाहीतर त्याला आज चिंटू लास्टचा बघायचा होता असाच विचार ना तो करू लागतो. पण त्याला शेवटचा काही चिंटू बघायलाच मिळालेला नसतो आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी आणि अंजली तिघही जण बाहेर येतात. आता सगळीच तयारी झालेली असते. बाळाची शॉपिंग करायची याबद्दल सुद्धा त्यांचं डिस्कशन सुरू असतं. बाळाला काय काय घ्यायचं या सगळ्यासाठी. तर अर्णवना अंजलीचा हात वगैरे धरून तिला घेऊन येत असतो आणि तेवढ्यातच ना आता इकडे अर्णवचा फोन वाजतो. अर्णवला शिर्केंचा कॉल आलेला असतो. शिर्के अर्णवला आता सांगत असतात की जरा लवकरात लवकर याल का, म्हणजे जरा बरं होईल. जर आपले क्लायंट आले आहेत, पण मला ना आता ताईपेक्षा दुसरं काहीच इम्पॉर्टंट नाही आहे असं देखील आता सांगितलं जातं. मग आता अंजली शिर्केंचा फोन आलेला असतो म्हणून तो फोन खेचून घेते आणि ती आता बघू लागते आणि ती म्हणत असते की असं कसं चालणार आहे, नाही काही झालं ना तरीसुद्धा नाही या गोष्टी होणार. मग आता फोन खेचून घेतला जातो आणि लगेचच आता अर्णवला ती सांगत असते की एवढे मोठे जर क्लायंट आले असतील तर तू माझा विचार करू नकोस, जा तू तुझं काम बघ. आणि असं बोलूनच ना आता कामाकडे लक्ष द्यायला अंजली सांगत असते. पण ताई असं का करतेस तू, नाही मी तुझं काही ऐकणार नाही आहे, बस झालं, पुरे झालं असं बोलून ती आता त्याला बोलत असते. दुसरीकडे ईश्वरी म्हणत असते की मी आहे अंजली ताईंसोबत. मग अर्णव म्हणतो त्याचीच तर भीती आहे, तू आहेस म्हणजेच. मग आता अंजली दोघांची भांडणं व्हायला नको ना म्हणून मध्येच बोलायला सुरुवात करते आणि म्हणत असते की हो शांत व्हा रे, कशाला भांडताय, जरा थांबा ना. आणि असं बोलून आता अंजली जी आहे ती अर्णवला सांभाळते आणि म्हणत असते की आहे रे ईश्वरी माझी काळजी घेईल, तू बिलकुल हे टेन्शन घेऊ नकोस, जातो तुझ्या कामाला. आता ईश्वरी ही म्हणत असते की अंजली ताईंसाठी ना ऐन वेळेला ना मी काही करू शकते, इकडची दुनिया तिकडे पण करू शकते. आम्ही विमान चालवायला लागलं ना तरीही मी ते चालवायला तयार आहे असं आता ईश्वरी इथे म्हणत असते. आता ईश्वरी आणि अर्णवमध्ये तू मेमे होत असतं आणि या सगळ्या गोष्टी ना या अंजलीला माहिती असतात. आता ह्यांची भांडणं वाढत जातील म्हणून अंजली आता कसं बसं ह्या दोघांनाही शांत करते आणि जेव्हा आता ती दोघांनाही शांत करते ना तेव्हा मात्र दुसरीकडे आता अर्णवला अंजली म्हणत असते काय रे तू उगाच तिच्याशी भांडत राहतो. ईश्वरी आता गुपचूपपणे गाडीत जाऊन बसते. अंजली म्हणत असते की नको काळजी करूस तू आमची, आम्हीही ठीक आहोत, आम्ही बघतो कसं काय करायचं ते, तू काळजी करू नकोस असं देखील आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र
त्या दोघींनाही गाडीत बसवतो. इकडे आता पार्किंगमध्ये भेटायला दादा आलेला असतो. तर राकेश त्याला म्हणत असतो की मी तुमचे पैसे उद्याच देणार आहे, मला कोणतंही कारण नको आहे, उद्या वगैरे मला पैसे ना आत्ताच हवे आहेत, आत्ता, असंही आत्ता म्हटलं जातं. आणि मग काय, हे पैसे आत्ताच हवे आहेत सांगितल्यामुळे आता खूप जास्त टेन्शन ना आलेलं असतं राकेशला. आता ते घेऊन चाललेले असतात. राकेश म्हणत असतो की प्लीज थांबा थांबा, मला माझ्या बायकोला फोन करून सांगू दे, कारण आहे ना माझी बायको प्रेग्नंट आहे, तेवढं तरी निदान मला तिला सांगू दे ना, असंही आता बोललं जातं. मग आता हो ठीक आहे, घे बोलून घे, शेवटचं बोलून घे तुझ्या बायकोशी, म्हणजे तुझी बायको ही तुझी काळजी करत बसणार नाही ना. मग आता शेवटचं बोलायचं म्हणून आता फोन लावून दिला जातो. आणि त्यावेळेला आता मला एक मोठी केस आली आहे, त्यामुळे मी आता नाही आहे थोडे दिवस, असं देखील राकेश आता अंजलीला सांगतो. आणि त्यानंतर आता तो फोन ठेवून देतो. तर दुसरीकडे आता अंजली आणि ईश्वरी या आता निघालेल्या असतात. अंजली आणि ईश्वरी जेव्हा आता जायला निघतात ना, तेव्हा ईश्वरी अंजलीला म्हणत असते की ताई बेल्ट लावा ना, सीट बेल्ट, पण आता ती म्हणत असते की नाही ग, सीट बेल्ट लागत नाही आहे. मग आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे, ते पोट जास्त आलं असेल म्हणून लागत नसेल, असं काहीतरी असेल. मग आता ईश्वरीने मात्र सीट बेल्ट लावलेला असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं दोघी छान गप्पा वगैरे मारतच चाललेल्या असतात. कारण आता गप्पा मारत जेव्हा जातात ना त्या, तेव्हा त्यांचा तो आनंदाचा क्षण जो असतो ना तो वेगळाच असतो. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं दोघीही जणी गप्पा मारत तर जात असतात, पण येताना आपण शॉपिंगला जाऊया हे त्यांचं डिसाईड होत असतं. अगं पण आपण शॉपिंगला तर जाऊ, पण याबद्दल ना अर्णवला सांगायला हवं हां, नाहीतर परत तो अर्णव आहे ना, माहिती आहे ना मागच्या वेळेला आपण चिंच घ्यायला गेलो होतो तेव्हा केवढा मोठा इश्यू केला होता, तसा परत व्हायला नको. मग आता ईश्वरीच्याही लक्षात येतं की बरोबर हो मागच्या वेळेला खूप जास्त गोंधळ उडालेला होता, यावेळेला असा गोंधळ उडायला नको. आणि म्हणूनच ती म्हणते की हो येता येता आपण त्यांना कॉल करूया. आता अजून हॉस्पिटलला पोचायला किती वेळ लागणार आहे असं देखील आता ती विचारत असते ड्रायव्हर काकांना. त्यावर ड्रायव्हर काका म्हणतात एक 15 मिनिटात आपण हॉस्पिटलला पोचू, नका काळजी करू, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता या दोघी जणी गप्पांमध्ये छान रंगलेले असतात. तर ते ड्रायव्हर जे आहेत ते मात्र आता गाडी चालवत असतात. आणि तेवढ्यातच आता ते म्हणू लागतात की मी गाडीचा ब्रेक दाबतोय, पण गाडीचा ब्रेक काही लागत नाही आहे. मग आता ईश्वरी आणि अंजली म्हणतात की हे कसं काय. मग आता ड्रायव्हर काका म्हणतात की मलाही कळत नाही आहे, मी ब्रेक दाबायचा खूप प्रयत्न करतोय पण ब्रेक लागत नाही आहे. मग आता खूप जास्त भीती ना इकडे असणाऱ्या या अंजली आणि इकडे असणाऱ्या या ईश्वरीला वाटत असते, कारण गाडीचे ब्रेक लागत नाही आहे म्हटल्यावर आता सगळीकडनंच मरण आहे. अंजलीला आता आपल्या बाळाची खास करून खूप जास्त काळजी वाटत असते. ती विचार करते की या सगळ्यामध्ये बाळाला काही झालं तर नाही, या सगळ्या गोष्टी मी विचारही करू शकत नाहीत, एवढ्या भयानक आहेत. मग आता काय करायचं. आणि त्याच वेळेला ईश्वरी अंजलीला म्हणत असते की नका काळजी करू अंजलीताई, मी तुमच्या बाळाला काही होऊ देणार नाही आहे. आता ईश्वरी ड्रायव्हर काकांना सांगत असते ड्रायव्हर काका प्लीज गाडी कुठेतरी बघा ना, थांबते का प्लीज, अंजलीताईच्या बाळाचा प्रश्न आहे. ड्रायव्हर काकांच्याही हातात काहीच नसतं, कारण गाडीचे ब्रेक असे फेल झालेले असतात की काही झालं तरी ते दाबले जात नसतात. मग आता टेन्शन आलेलं असतं की काय करावं. ईश्वरी आता अर्णवला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण ईश्वरीचा फोनही लागत नसतो. आता या धावपळीत गडबडीत ईश्वरीचा फोन हातातनं सुद्धा खाली सुटतो, पण आता तिला ना काही झालं तरीसुद्धा अंजलीच्या बाळाला वाचवायचं असतं. म्हणूनच ना आता ती मागचा पुढचा विचार करत नाही, ती डायरेक्टच स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही. ती डायरेक्ट अशी समोर येते, म्हणजे अंजलीला काही व्हायला नको म्हणूनच ती अशी एकदम समोर उभी असते, जेणेकरून तिचं पोट कुठेही जाऊन आदळायला नको. म्हणूनच आता इकडे अंजलीच्या समोर ती उभी असतानाच रात जाऊन गाडी ना एका स्पॉटला थांबते. आणि तो स्पॉट असतो म्हणजेच एक सुमसान जागा, आणि तिथे थांबल्यामुळेच ना इकडे मात्र आता
अंजली इतर बेशुद्धच पडलेली असते. ईश्वरी बघते तर काय, ईश्वरी विचार करते की हे सगळं काय होऊन बसलं. म्हणजे ह्याचा विचारही मी केला नव्हता. या सगळ्या गोष्टी कशा काय घडल्या. अंजली ताईला ती उठवायचा प्रयत्न करत असते, पण अंजली काही केल्या उठत नसते. मग आता ईश्वरी विचार करते की काय झालं असेल, काय करावं हे तिला समजत नसतं. ईश्वरी हळूहळू का होईना उठवायचा प्रयत्न करते, पण नाही, अंजली ही बेशुद्ध अवस्थेत असते. खरं तर ना या सगळ्यामध्ये ईश्वरीलाही त्राण नसतात. ईश्वरी ही पूर्णपणे एकदमच अशी जखडून गेलेली असते. पण आता ईश्वरीला काही झालं तरी अंजलीचं बाळ वाचवायचं असतं आणि यासाठी ती आता प्रयत्न करत असते. ती लगेच गाडीतून उतरते आणि ड्रायव्हर काकांना सुद्धा पाहते. ड्रायव्हर काकासुद्धा एकदमच बेशुद्ध होऊन पडलेले असतात. मग आता ईश्वरी विचार करते की काय करू, इथे कोणाची मदत मागू. इकडे तिकडे ती पाहू लागते. मग आता कोणाचीही मदत तिला करण्यासारखी नसते. म्हणजे तो रस्ता खूप जास्त सामसूम असतो. मग आता इथे कोणाची मदत मागावी हे तिला समजत नसतं. इकडे तिकडे ती गाड्या येत आहेत का, काय होतंय याचा अभ्यास करत असते, पण गाड्या काही केल्या कुठूनच येत नसतात. मग इथे एक बाजूला 4 व्हीलर उभी असते. मग ईश्वरी अंजलीला उठवायचा प्रयत्न करत असते, कारण ती बेशुद्ध अवस्थेत जायला नको असंच ईश्वरीला वाटत असतं. मग ईश्वरी कंटिन्यू तिला हलवायचा प्रयत्न करत असते. पण इकडे अंजलीला तिची अवस्था ही खूपच जास्त बिकट झाली आहे, कारण तिच्या पोटात ना खूप जास्त वेदना होत होत्या. ईश्वरी अंजलीला शांत करत होती आणि म्हणत होती की अंजलीताई, नाही, तुम्हाला मी काही होऊ देणार नाही. थांबा, शांत व्हा अंजलीताई. अंजलीताई इथे बघा माझ्याकडे. नाही, तुम्हाला मी काही होऊ देणार नाही, काळजी करू नका, असं देखील आता ईश्वरी अंजलीला म्हणत असते. ईश्वरी आता अंजलीसाठी काही देखील करायला तयार नसते, कारण ऑलरेडी तिलासुद्धा डोक्याला लागलेलं असतं. तिच्याही अंगामध्ये त्राण नसतो, पण तिला आता अंजलीचे प्राण वाचवायचे असतात, अंजलीच्या बाळाला वाचवायचं असतं. यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. इकडे अंजलीला ती गाडीतच ठेवते. ड्रायव्हर काकासुद्धा बेशुद्ध असतात, त्यांच्या डोक्यातून सुद्धा भरमसाठ असं रक्त येत असतं. तर इथे आता सगळीकडेच ती बघत असते की कोणी भेटतंय का, कोणाला मदत मागता येते का, या सगळ्याचं ती बघत असते, पण कोणीसुद्धा तिथे नसतं. मग आता कोणीही तिथे नाही आहे म्हटल्यावर आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये विचार येतो की काय करायचं. ताईंना तर घेऊन जायचं आहे, पण अंजलीताईंना घेऊन तरी कसं जाणार, कारण इथे एकही गाडी दिसत नाही आहे. समोर ती बघते तर एक 4 व्हीलर बाजूला थांबलेली असते. मग आपण आता ह्या गाडीचं बघावं का, या गाडीमध्ये कोणी आहे का, नक्कीच आपल्याला तो व्यक्ती मदत करू शकतो असा विचार असता आता इथे ईश्वरी करत असते. ईश्वरी लगेच धावत धावत त्या गाडीवाल्याकडे जाते आणि म्हणत असते की कोणी आहे का, पण त्या गाडीमध्ये आता कोणी नसतं. पण त्या गाडीला ना चावी वगैरे जसे तशी लावलेली असते. मग आता ईश्वरी विचार करते की जाऊ दे, कोणाची गाडी आहे काहीच माहीत नाही, पण आताच्या घडीला ना मला माझी सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे अंजलीताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं. मग ते काही झालं तरी चालेल, पण आता ईश्वरी विचार करते हे तर सगळीकडनंच वेळ लागायची बात आहे, पण नाही, मी हरून बसणार नाही आहे. मला काही झालं तरी स्वतः गाडी चालवायला हवी. मग आता तिच्या लक्षात येतं एकदा तिच्या बाबांनी सुद्धा तिला अशीच एकदा गाडी चालवायला सांगितली होती. मग आता तोच विचार करून ती या गाडीमध्ये बसते आणि ती पहिल्यांदा बघते की ही गाडी तिला जमते का. मग ती आता विचार करते की चल, ही गाडी आपण चालवू शकतो. मग आपल्याला लवकरात लवकर जाऊन अंजलीताई आणि ड्रायव्हर काकांना दोघांनाही या गाडीत बसवावं लागेल. म्हणूनच ती आता त्या कारमधून उतरते आणि पटकन इथे अंजलीकडे जाते. अंजलीला म्हणत असते की अंजलीताई, फक्त थोडंसं अंतर आहे, थोडंसं फक्त चालायचं आहे, प्लीज चाला, मी तुम्हाला घेऊन पटकन हॉस्पिटलमध्ये पोहोचते, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायची गरज आहे. असं बोलून असता ती तिच्या डोळ्यांवर वगैरे पाणी मारते आणि तिला उठवायचा प्रयत्न करते. अंजलीताई चला प्लीज, अंजलीताई प्लीज उठा ना, थोडं बघा. आणि असं बघून आता ती तिला उठवायचा प्रयत्न करत असते. तिचे आता थोडे का होईना डोळे उघडलेले असतात. अंजली आता ईश्वरीला म्हणत असते की काय. मग ईश्वरी आता तिच्या खांद्यामध्ये हात घालते, तिला उठवायचा प्रयत्न करते. ईश्वरीला आता काही झालं तरी लवकरात लवकर अंजलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असतं, म्हणूनच ती हळूहळू का होईना उठवते. उठा उठा अंजलीताई उठा, असं बोलून ती आता अंजलीला उठवायचा प्रयत्न करते आणि त्या गाडीमध्ये बॅक साईडला बसवते.
मागच्या त्या सीटवर आणि तिला अशी झोपायला सांगते. त्यानंतर आता ती ड्रायव्हर काकांना सुद्धा बघते. त्यांनाही खूप लागलेलं असतं आणि म्हणूनच ती आता त्यांनाही उठवायचा प्रयत्न करत असते. उठा उठा ड्रायव्हर काका, चला आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायची गरज आहे. त्या ड्रायव्हर काकांना सुद्धा ती हाताला धरून कसंबसं त्या गाडीमध्ये बसवते. मग आता ती गाडी सुरुवात करते, कारण तिला आता कोण काय बोलेल याची पर्वा राहिलेली नसते. तिला आता जीव वाचवायचा असतो अंजलीचा आणि अंजलीच्या बाळाचा, आणि त्याचसाठी ती कोणाची गाडी आहे, तो माणूस आपल्याला काय बोलेल याचीही पर्वा न करता ती आता डायरेक्टली ती गाडी घेऊन तिकडनं निघते. आता तिला अर्णवच्या बहिणीचा अंजलीचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं, कारण तिला माहिती होतं की अर्णवने तिच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवलेली होती आणि जर या जबाबदारीस आपण पात्र नाही ठरलो तर पुन्हा एकदा अर्णवच्या नजरेतनं आपण पडणार हेही तिला माहिती होतं. आणि तिला आता अंजलीसाठी हे सगळं करणं गरजेचं असतं. तिलाही या सगळ्याचा त्रास होत होता, तिलाही डोक्याला लागल्यामुळे त्रास होत असतो, पण तिला ना आता सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे अंजलीला डॉक्टरकडे घेऊन जाणं. आणि अंजलीला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे म्हटल्यावर ती आता पटापट तिथे पोचते KP हॉस्पिटल. KP हॉस्पिटलमध्ये आता ती पटकन जाऊन सगळ्यांनाच बोलवून घेते. प्लीज प्लीज कोणीतरी मदतीला या. मग तिकडे असणारी लोक धावत येतात आणि स्ट्रेचर घेऊन येतात, कारण आता लागलेलं असतं अंजलीला खूप जास्त. मग स्ट्रेचरवरनं तर आता अंजलीला घेऊन गेलं जातं. पण जिथे आता हा प्रसंग घडला होता, जिथे ॲक्सिडेंट घडला होता ना, तिथे एक मुलगा नेमका आलेला असतो आणि तो 4 व्हीलर बघतो. तो विचार करतो की इथे तर खूप मोठा अपघात झाला आहे, पण यामध्ये या गाडीत तर कोणीच नाही आहे, फक्त बॅग्स दिसत असतात. अर्णवने नेमका आता फोन केलेला असतो आणि तेवढ्यातच ना त्या माणसाच्या लक्षात येतं की इथे फोन आहे कुठेतरी. मग आता तो माणूस फोन उचलतो. मग अर्णव म्हणतो कोण बोलतंय, कारण माणसाचा आवाज आल्यामुळे अर्णवची चिडचिड होऊ लागते. तर अर्णवला तो मनुष्य आता सांगू लागतो की इकडे तुमच्या गाडीचा ना खूप मोठा अपघात झाला आहे आणि तिथेच हा मोबाईल सापडला आहे. गाडीमध्ये कोणी आहे का? नाही नाही, गाडीमध्ये तर कोणीसुद्धा नाही आहे. मग गाडीमध्ये माझी वाईफ आणि माझी बहीण होती, ती नाही आहे का? नाही, गाडीमध्ये फक्त बॅग्स आहेत आणि हा मोबाईल सापडला, पण गाडीमध्ये कोणीसुद्धा नाही. मग आता ही गाडी कुठे थांबली आहे याबद्दल तो विचारतो आणि मग तो माणूससुद्धा त्याचा ॲड्रेस सांगू लागतो. बहुतेक ना हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं असावं असंही आता तो सांगत असतो. तुम्ही प्लीज या लोकेशनला येता का, म्हणजे मी तुम्हाला मोबाईलही देऊ शकेन, असं देखील आता तो म्हणत असतो. त्यावर अर्णव लगेचच त्या लोकेशनला जाऊन पोहोचतो. त्या मुलाला भेटतो. त्या मुलाकडनं आता तो मोबाईल वगैरे घ्यायला पटकनी जातो. इकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे आता जी ईश्वरी असते ती अंजलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते. ती आता सांगत असते की प्लीज लवकरात लवकर उपचार सुरू करा, कारण त्या प्रेग्नेंट आहेत, त्यांचं बाळ वाचायला हवं असं ती नर्सला सुद्धा सांगत असते. नर्स तिला सांगत असते की मॅडम तुम्हालाही त्रास होतोय, थांबा तुम्ही शांत बसा. पण आता नर्सला लगेचच ईश्वरी सांगते की प्लीज प्लीज माझं एक काम करा, माझ्या नवऱ्याला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नंबर सांगते. आणि असं बोलून ती आता नंबर सांगते. पण तोपर्यंत ना ईश्वरीला सुद्धा चक्कर येते. ईश्वरीला चक्कर आल्यामुळे ईश्वरी तिथेच जागेवरच कोसळते. मग आता ईश्वरीला सुद्धा घेऊन गेलं जातं. आता ईश्वरीवर सुद्धा ट्रीटमेंट्स होणार असतात. मग आता ईश्वरीने नर्सला नंबर तर दिलेला असतो. मग आता नंबर मिळाल्यामुळे या सगळ्या गोष्टींना बऱ्याच सोप्या होणार असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव त्या लोकेशनला त्या माणसापर्यंत पोचलेला असतो आणि त्याच्याकडनं ते घेऊन लागतो. आणि त्याच्याकडनं जेव्हा मोबाईल आणि घेतो तेवढ्यातच ना अर्णवच्या फोनवर नर्सचा फोन आलेला असतो आणि ती नर्स आता सांगू लागते की इथे KP हॉस्पिटलमध्ये तुमची बायको आणि तुमची बहीण ॲडमिट आहे, प्लीज पटकन या. मग आता अर्णवच्या लक्षात येतं की हॉस्पिटलमध्ये ह्या दोघी जणी आहेत. लगेचच तो हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. इकडे अंजलीवर वेगळीकडे ट्रीटमेंट सुरू असते, तर दुसरीकडे आता इकडे मात्र ईश्वरीवर सुद्धा ट्रीटमेंट सुरू असते. आणि त्याच वेळेला अर्णव तिथे येऊन पोचतो. अर्णव जेव्हा आता तिथे येऊन पोचतो तेव्हा मात्र आजी मामा वल्लरीसुद्धा असतात. आता अंजलीची अवस्था
अवस्था बघून अर्णव हतबल झालेला असतो आणि अर्णव आता खूप जास्त काही बोलायला सुरुवात करतो. म्हणजेच ना आता अर्णव या सगळ्याचे आरोप आहेत ना आता ईश्वरीवर करू लागतो. ईश्वरीला तो नको नको ते घालून पाडून बोलत असतो आणि हे सगळं आजी या ईश्वरीमुळे झालंय असं देखील आजीला म्हणतो. आजीला राग येतो. आजी जोरात अर्णवच्या कानाखाली वाजवते. अर्णवला ती म्हणते की कोणत्याही गोष्टी तुला माहीत नाही आहे ना तर उगाच काही बोलू नकोस. मग आता आजी त्याचा हात धरते आणि त्याला ईश्वरीला ज्या ठेवलं आहे त्या वॉर्डमध्ये घेऊन जाते आणि आता म्हणू लागते की बघ बघ तू इथे येऊन म्हणजे तुला समजेल काय आहे ना की इथेच तिला ॲडमिट केले आणि खरं तर ही होती ना म्हणून आपल्या अंजलीचा जीव वाचलाय आणि तू तिच्याबद्दलच हे सगळं बोलतोयस. आता आजी रागारागात बोलते त्यामुळे अर्णव आता शांतच राहतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.